हाय फ्रेंड्स, आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना. नमस्कार, मी सिद्धार्थ. तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल की मी कुठे चाललोय. मग मस्तपैकी बॅकपॅक करत होतो. बॅकपॅक करता करता घरी काका आणि ते आले होते. म्हणलं त्यांची काहीतरी मस्ती चालू आहे तिकडे, चला जाऊन बघून यावं. तिकडे गेलो होतो तर काकांची आणि त्यांची मस्ती चालू होती. मस्तपैकी लुंगी वगैरे घातली होती आणि त्यात त्यांनी दुसऱ्या काकांना व्हिडिओ कॉल करून दाखवत होती. त्यांची मस्ती चालू होती. चला म्हटलं आपलं आपण काम करून घ्यावं. जेवण वगैरे करून घेतलं, निघालो. मी मम्मीला आणि काकूंला घेतलं होतं. पप्पा म्हणले आम्ही रिक्षाने येतो, पुढे जाऊन मेट्रोनी स्टेशनला येऊन जाईन, तू पुढे जा. मग मी असं काहीसं निघालो माझा प्रवास चालू झाला होता. स्टेशनला पोहोचल्यावरती मामाच्या मुलाला बोलून घेतलेलं. मामाच्या मुलाला बोलून घेतलं, त्याला म्हणलं तू गाडी घेऊन जा. मी त्या संग गाडीवरती स्टेशनवरती गेलो. त्याच्यानंतर मी व्हिडिओ काढत होतो तर तुम्हाला म्हणायला लागला व्हिडिओ काय शूट करतोय. मम्मीला मदत करते तर बॅग वगैरे काढायला. मग अशी काहीशी मी बॅग वगैरे काढली. मी बॅग मम्मीच्या हातातनं घेतली, मम्मीच्या हातात कॅमेरा दिला. तर आमच्या या कार्टूनला चालायचा लय कंटाळा आहे, म्हणून म्हणलं चल तू बस बॅगेवरती, मी तुला घेऊन जातो. प्लॅटफॉर्मवरती पोहोचलो होतो. प्लॅटफॉर्मवरती पोहोचल्याच लगेच ट्रेन आली होती. लगेच ट्रेनमध्ये चढून घेतला. ट्रेनमध्ये चढल्या ह्या भाऊंची सगळ्यांची मस्ती चालू झाली होती आणि मला तर दुसरीकडे जागा भेटली होती. मी पार 2-3 डबे सोडूनच मम्मी पप्पांपासून लांब होतो. गुड मॉर्निंग म्हणलं, चला सकाळचा व्ह्यू दाखवून द्यावं तुम्हाला. मस्तपैकी असा व्ह्यू चांगला होता. मस्तपैकी फ्रेश माइंड झालं होतं. चला आता म्हणलं मम्मी पप्पांकडे जावं, तिकडे जाऊन बघावं म्हणलं. तर इकडं बघितलं तर काकी मस्तपैकी असं बसल्या होत्या. मम्मी तर झोपली होती मस्तपैकी. तिलाही उठवलं, म्हणलं उठ लवकर. मम्मीला उठून झालं होतं. म्हणलं थोड्या वेळ खिडकीपाशी बसावं. खिडकीपाशी बसलो तर कार्टून उठलं होतं. कार्टूनची झोप नव्हती झालेली वाटतं. श्रावणीचं पण मस्त आवरून झालं होतं. श्रावणी आवरून बसली होती. रोहितला उठवलं. रोहितला उठून झाल्यावरती साईडला बघितलं तर काका मस्तपैकी पत्ते बघत बसले होते. त्याच्या थोड्याच वेळानंतर आमचा स्टॉप आला. स्टॉप आल्यावरती बॅगी वगैरे खाली उतरून घेतल्या. बॅगी उतरून घेतल्यावरती पप्पा ते पुढे गेले होते गाडीचं बघायला. गाडी बुकिंग वगैरे करून झाली होती. आम्ही तर तिथं थांबलो होतो. त्यानंतर गाडी आली, गाडीत बसलो. थोड्या वेळाने पुढे गेल्यावर लगेच चेकपोस्ट आला होता. चेकपोस्ट आल्यावरती सगळे खाली उतरले. बॅग वगैरे सगळे चेक झाल्या. गाडीही चेक झाली. गाडी चेक झाल्यावर सगळे गाडीत बसले. मग नंतर आम्ही घाट चढायला चालू झालो. घाट चढून झालं होतं. अर्ध्या घाटात पोहोचलोच की माकडांत ते दिसायला चालू झाले. घाट चढून झाल्यावर आमची अशी तिरुमलामध्ये एंट्री झाली होती. तिरुमलामध्ये पोहोचलो. वरती पोहोचल्यावर जसं पोहोचलो की गाडीतनं बॅगी वगैरे सगळं खाली काढून घेतल्या होत्या. तुम्ही काकी तर बघू शकता कसे बसल्या होत्या. एकदम लहान मुलांवानी दिसत होते काकी पण. तिथं थोडं फिरलो वगैरे मस्त. त्या बाजूला लगेच वेटिंग हॉल पण होता तिथला. वेटिंग हॉलपाशी आम्ही थांबलो होतो. वेटिंग हॉलपाशी थांबल्यावरती पप्पा ते रूम बघायला गेले होते. त्यात रूम बुकिंग झाली होती. पप्पांनी मला फोन केला. पप्पा म्हणले रूम बुकिंग झालेली आहेत, लोकेशन पाठवतो तिथं ये. मस्तपैकी गँगला उचललं, चाललो होतो मस्तपैकी. आमचा हा बारक्या तर बघू शकता कशी त्याच्यासारखी बॅग घेऊन चालला होता. सेम त्याच्या हाईट एवढीच होती. मस्तपैकी बॅगी वगैरे घेऊन गेलो. बॅगी वगैरे रूममध्ये ठेवून दिल्यानंतर चेंज वगैरे करून घेतलं. म्हणलं चला आता केस कापून येऊ. गेलो तर तिथं टोकन घ्यायचं होतं. तर टोकनला लाईनीत थांबलो 2 मिनटानंतर नंबर आला. टोकन घेतलं. टोकन घेतल्यावर त्यांनी टोकन संग एक ब्लेड पण दिलं होतं. केस वगैरे कापून वरती आलो. तेवढ्यात आयुषला पाहिलं. आयुष तर मस्तपैकी तयार होऊन आला होता. त्याला म्हणलं चल एक मस्तपैकी फनी व्हिडिओ घेऊ. सगळ्यांना लाईनीत उभं केलं आणि मस्त म्हणलं टाकल्यावर हात फिरवून दाखव एकदा. सगळ्यांचं आवरून झालं होतं. संध्याकाळचंच लगेच दर्शन होतं 9 वाजताचं. मग सगळ्यांनी लगेच कपडे वगैरे चेंज केले. मस्त लुंगी वगैरे घातल्या होत्या. रोहितची जस्ट आंघोळ झाली होती. त्याला म्हणलं लवकर घ्या आवरून, चल. बाहेर गेलो, थोडं जेवण वगैरे केलं. चला म्हणलं आता दर्शनाला जाऊ. परत दर्शनाचा टाइम निघून गेल्यावर परत दर्शन नाही होणार. दर्शनाला गेलो तर फोन अलाउड नव्हते, म्हणून फक्त बाहेरून थोडा व्हिडिओ घेतला आणि मग आतमध्ये गेलो. दर्शन वगैरे झालं. मस्तपैकी बाहेर आलो, थोडं थांबलो. गाभाऱ्यात बसलोच होतो. तेवढ्यात बारीक मुलगा दिसला. मस्तपैकी त्याचा व्हिडिओ शूट घेतला. त्याच्या तिथंच मस्तपैकी काहीतरी कार्यक्रम चालू होता. म्हणलं थांब तिकडे बघून येतो काय चालू आहे. तिकडे गेलो तर अजून तयारीच चालू होती, म्हणून जाऊन दे म्हणलं. रूमपाशी आलो. रूमपाशी आल्यानंतर म्हणलं थोडा चहा पिऊन जावं. तर आमचा बारीक बघा कसा काय करतोय. पप्पांनी चहा घेतला मस्तपैकी. हे गाईज आता आम्ही आलो आहे हे चहा प्यायला.
गरम आहे नको बाबा होत जायचं. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.